मंडळी, जळगावची केळी असो, नाशिकचे द्राक्ष असोत किंवा अख्ख्या महाराष्ट्राला रडवणारा कांदा, आज बळीराजा हा स्वतः रडतोय. आभाळ फाटलंय म्हणून नाही, तर ज्या विमा कंपन्यांनी संकटात साथ द्यायला हवी होती त्यांनीच आता शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायला सुरुवात केली. आज आपण नाशिक विभाग आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या अन्यायाचा पाडा उलगडणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण या विमा कंपन्यांचा मुखवटा पूर्णपणे फाडणार आहोत. राम राम, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नाशिक विभाग म्हणजे राज्याची कृषी राजधानी, पण इथली आकडेवारी काय सांगते? एकट्या जळगाव जिल्ह्यात साधारण 4.5 ते 5 लाख शेतकरी विम्यासाठी नोंदणी करतात. सरकार आणि शेतकरी मिळून दरवर्षी 400 ते 500 कोटींचा प्रीमियम भरला जातो. पण प्रत्यक्षात काय मिळतं? मागील काही वर्षांचा डेटा पाहिला तर विमा कंपन्यांचा नफा हजारो कोटींमध्ये आहे, पण शेतकऱ्यांचे क्लेम मात्र तांत्रिक कारण देऊन फेटाळले जातात. नाशिकच्या द्राक्ष बागायतदारांची तर अवस्था बिकट आहे. 60 ते 70% नुकसान होऊनही निकषांच्या जाळ्यात त्यांना अडकवलं जातं. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष विम्यासाठीचा प्रीमियम सर्वात जास्त असतो. हवामान आधारित विमा योजनेत अनेकदा कमी तापमान किंवा जास्त पाऊस याचे निकष इतके कडक असतात की 60% नुकसान असूनही निकषात ते बसत नाही. विमा कंपन्यांचा सर्वात मोठा खेळ सुरू होतो तो 72 तासांच्या अटींपासून. नुकसान झालं की 72 तासात कळवा असं कंपनी सांगते, पण जेव्हा इंटरनेट नसतं, टोल फ्री नंबर लागत नाहीत, तेव्हा या अटींचा आधार घेऊन क्लेम फेटाळले जातात. केळीचं झाड वादळाने पडलं तर वाऱ्याचा वेग मोजण्याचे निकष आडवे येतात. द्राक्ष मणीत तडकले तर त्यात नैसर्गिक आपत्ती मानायला कंपनी तयार होत नाही. हे नियम आहेत की शेतकऱ्याला फसवण्याचं जाळं, यावरही सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे. कृषी विभागाची आकडेवारी काय सांगते? अवकाळी पावसानंतर सर्व्हर डाऊन असल्यामुळे किंवा कॉल सेंटरला फोन न लागल्यामुळे जवळजवळ 20 ते 25% शेतकरी वेळेत तक्रार नोंदवू शकत नाहीत. मागील काही वर्षात महाराष्ट्रात विमा कंपन्यांनी गोळा केलेला एकूण प्रीमियम 25,000 कोटींच्या वर गेला, तर त्या तुलनेत दिलेली भरपाई ही 15,000 ते 17,000 कोटींच्या आसपास राहिली आहे. म्हणजे काय? तर कंपन्यांचा ग्रॉस प्रॉफिट हजारो कोटींमध्ये गेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका होतात, पण विमा कंपन्यांचे प्रतिनिधी अनेकदा गायब असतात. कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यांना विमा कंपन्या केराची टोपली दाखवतात. मग प्रशासनाचा वचक संपलाय का या कंपन्यांना कोणाचा वरदहस्त आहे? जळगाव आणि नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी यावर गप्प का बसावं, हा देखील एक विचार करायला लावणारा भाग आहे. आता फक्त रडून चालणार नाही, तर आपल्याला जाब विचारावाच लागेल. प्रशासनाला माझी विनंती आहे, केवळ कृषी विभाग नाही तर विमा कंपन्यांच्या प्रतिनिधीला थेट बांधावर हजर राहायला सक्ती करा. तहसील कार्यालयात विमा तक्रार कक्ष सुरू करा, जिथे ऑफलाईन तक्रारी घेतल्या जातील, ज्यामुळे शेतकऱ्यांना सोपं होईल. शेतकरी मित्रांनो, तुम्ही काय कराल? विम्याचा अर्ज भरल्यानंतर त्याची पोचपावती जपून ठेवा. जर ऑनलाईन तक्रार होत नसेल तर त्वरित कृषी सहाय्यकाकडे लेखी तक्रार नोंदवा आणि त्याचा फोटो काढून ठेवा. पुरावा असेल तरच आपण लढू शकतो. ही लढाई आता केवळ बांधावरची राहिलेली नाही, ती हक्काची आहे. जर विमा कंपन्यांनी नाशिक विभागातील शेतकऱ्यांना योग्य भरपाई दिली नाही, तर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आम्ही हा आवाज दिल्ली आणि राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला किती विमा मिळाला किंवा तुमचा क्लेम फेटाळला गेला, का फेटाळला गेला, कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ इतका शेअर करा की त्या विमा कंपन्यांच्या ऑफिसपर्यंत त्याचा आवाज घुमला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार.
सत्य, स्पष्ट आणि थेट विश्लेषणासाठी पाहत राहा त्र्यंबक कापडे डिजिटल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत.